आपण मुलांच्या टिफिनची सीरीज सुरू केलेली आहे, त्यामुळे आज सुद्धा आपण टिफिन बॉक्स रेसिपीज बनवतोय। कोबीमध्ये तुम्ही तांदळाचं पीठ घालून कधी हा पदार्थ बनवला नसेल तर एकदा मुलांना करून द्या, ते नक्कीच आवडीने खातील। यासाठी इथे मी अर्धा कोबी घेतलाय। आपण जो पदार्थ बनवतोय त्यासाठी फक्त अर्धा कोबीच पुरेसा आहे। कोबी आधीच धुवून घेतला, यानंतर आपल्याला असा एकदम लांब पातळ असा चिरून घ्यायचा आहे। बऱ्याच वेळेला मोठेच काय लहान मुलं सुद्धा भाज्या खायला मागत नाही। कोबीची भाजी तर अजिबात कोणालाच आवडत नाही, मुलांना सुद्धा आवडत नाही। तर तुम्ही मुलांना काही टिफिनला द्यायचा विचार करत असाल, ते सुद्धा पौष्टिक, तर असं कोबीचा हा पदार्थ एकदा नक्की बनवून द्या। टिफिन संपवूनच मुलं घरी येतील। हे बघा, कोबी मी असा पातळ एकदम लांब चिरून घेतलेला आहे। या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे। तुम्ही पाहिजे तर किसून सुद्धा घेऊ शकता किंवा बारीक चिरून घेतला तरी सुद्धा चालेल। आता हा चिरलेला कोबी आहे तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा। पाहू शकता मस्त असे लांब स्ट्रिप्स आपले तयार झाले आहेत। यामुळे आपण जो पदार्थ बनवतोय तो दिसायला सुद्धा चांगला दिसतो, यासाठी असे चिरलेले आहे। यानंतर एक गाजर आहे, तो बारीक गाजर किसून घेतलेला आहे। यानंतर घालायची आहे अर्धी चिरून बारीक घेतलेली सिमला मिरची, अर्धा कांद्याचे पतीचा जो कांदा असतो ना, तो कांदा घेतलाय, उभा स्लाइस करून घेतलाय। तुम्ही साधा कांदा सुद्धा घालू शकता। एकच मिरची घेतली आहे बारीक चिरून, कारण आपण लहान मुलांसाठी हा पदार्थ बनवतोय। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता याला थोडंसं चव येण्यासाठी मी थोडंसं आलं आहे ते किसून घालते, यामुळे चव थोडीशी वेगळी लागते, हा पदार्थ चवीला छान लागतो। आलं सुद्धा मी किसून घेतलेलं आहे, साल काढायचं वरचं आणि किसून घ्यायचं। यानंतर आपण यामध्ये अजून घालणार आहोत काही पदार्थ, तर घालायचे आहे फक्त पाव चमचा काळी मिरी पावडर आणि पाव चमचा हळद। यानंतर पाव चमचा तिथे लाल तिखट घातलाय, कारण आपण मिरची सुद्धा एक वापरली आहे, मिरची लहानच वापरलेली आहे। पाव चमचा भाजलेली धणे आणि जिरेची पावडर वापरलेली आहे। अर्धा चमचा लहान, एक चमचा मी इथे जिरं वापरलं आहे। यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि सारख्याच वाटीने एक वाटी बेसन घातलेलं आहे। यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ, मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। आता थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाण्याचा सुरुवातीला वापर नाही करायचा, थोडं पाणी घालायचं, लागेल तसं आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत। सगळं साहित्य हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, गरज वाटलं तुम्हाला तर इथे पाण्याचा वापर करायचा। पाणी जास्त झालं तर इथे तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बेसनचं प्रमाण वाढवू शकता, पण जास्त घालू नका, नाही तर ते पीठच लागतं। आपल्याला भाज्या जास्त पाहिजे आणि पिठं कमी पाहिजेत, यासाठी प्रमाणातच घालायचं पाणी, म्हणजे ते पातळसुद्धा होणार नाही। अजून मी थोडंसं पाणी घालते, कारण हे कोरडं आहे, तर अजून मी थोडं पाणी घातलेलं आहे। परत एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका, आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आणि तुम्हाला टिफिन बॉक्समधल्या कोणत्या अशा रेसिपी पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, असं थोडं बॅटर घ्यायचं। आपण जेवढं बॅटर बनवलं ना, त्या बॅटरचे बरोबर 4 भाग करून घ्यायचे। एक भाग हे बघा बनवून घेतलाय। एकाच आकाराचे असे हे 4 गोळे बनवून घ्यायचे। हे बघा, या प्रकारे आपण मस्त लहान मुलांसाठी लहान असे थालीपीठ बनवतोय। तुम्ही कधी असे हे कोबीचे थालीपीठ बनवले नसतील तर एकदा बनवून बघा, चवीला खूप छान लागतात। आपण मस्त कोबीचे थालीपीठ बनवतोय, आणि मुलं जर तुमचे भाज्या खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही टिफिनला असे हे थालीपीठ बनवून देऊ शकता। लहान थालीपीठ बनवते, तवा मोठा आहे, त्यामुळे एकाच तव्यावर मी हे सगळे 4ही थालीपीठ बनवणार आहे। तवा चांगला गरम करून घ्यायचा, गॅसची फ्लेम स्लो करायची, आणि स्लो फ्लेम केल्यानंतर याला तेल किंवा तूप लावायचं आहे। मी तूप लावलेलं आहे। त्यानंतर लहान असे हे 4 भाग करून गोळे घेतलेले, त्याचे असे हे लहान थालीपीठ थापून घ्यायचे। मस्त असे हे पटापट बनतात। 15 मिनिटात तुम्ही हे थालीपीठ बनवू शकतात। तयार करून ठेवायच्या आदल्या दिवशी पाहिजे तर भाज्या, किंवा हे असं मिश्रण बनवून ठेवायचं, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हे पटकन थालीपीठ थापून देऊ शकता। 2-3 मिनिटं चांगले एका बाजूने शेकून घेतल्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे। सगळे थालीपीठ पाहू शकता लगेचच हे कोरडे होतात, जास्त वेळसुद्धा याला लागत नाही। आता यानंतर थोडंसं वरून असं प्रेस करायचं आहे, म्हणजे भाज्या कच्च्या राहणार नाहीत। थापताना सुद्धा एकदम पातळ लेअरमध्ये थापून घ्यायच्या। तेल किंवा तूप लावायचं आणि दोन्ही बाजूनी छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे। हे थालीपीठ आपण मुलांना देतोय म्हणून लहान आकारामध्ये बनवलेले आहेत। जर मोठ्यांसाठी द्यायचे असतील खायला त्यांना,
तर मोठ्या आकारामध्ये तुम्ही हे थालीपीठ बनवून देऊ शकता. चवीला खूप छान लागतात, शिवाय भाज्या घातल्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे. मस्त असे खरपूस भाजून झालेले आहेत थालीपीठ. पाहू शकता याला रंग सुरेख आलाय, कुठेही कच्चे दिसत नाही. सगळ्या भाज्या एकदम व्यवस्थित इक्वली चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत. थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर हे थालीपीठ आहे हे टिफिन बॉक्समध्ये मुलांच्या ठेवायचे. मुलांची शाळा सुरू झाली की प्रत्येक आईला पडणारा प्रश्न आहे की मुलांना टिफिनला काय बनवून द्यायचं. तर तुम्ही या पद्धतीने मुलांसाठी असा हा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ म्हणजेच थालीपीठ बनवून देऊ शकता. मी इथे दही सोबत दिलेले आहे, तुम्ही पाहिजे तर हिरवी चटणी किंवा मुलांच्या आवडीच्या सॉससोबत तुम्ही देऊ शकता. मी दही दिलं आहे, ते घट्ट दही दिलेलं आहे. असं घट्टच दही आणि फ्रेश दही द्यायचं, म्हणजे ते आंबट होत नाही. चवीला हे थालीपीठ खूप छान झालं आहे मंडळी. तुम्हीसुद्धा या पद्धतीने मुलांना जर टिफिनला काय द्यायचं या विचारात असाल तर असं हे कोबीचं भरपूर भाज्या घातलेलं पौष्टिक थालीपीठ त्यांना बनवून देऊ शकता. बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल मुलांच्या टिफिनसाठी हे कमेंट करून मला नक्की सांगा. आजची ही टिफिन बॉक्स रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. जराही आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.